आशाबद्ध वक्ता श्रोतयाच्या चित्ता घात श्रोतयांच्या चित्ता तुतीची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे हारी लोभाचे मांजर पोट भरी दारोदार पोट भरी दारोदार वाया गेले ते भजन उभयता लोभी मन बैरमुख एके ठाई तैसे धारे तया दोही गातोतेची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे माप आणि गोणी तुका म्हणे रीती दोन्ही गातोतेची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे प्रस्तुत प्राप्त भंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतीप्रमाणे 318व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं दुसरं चरण चालू आहे. जगद्गुरु तुकोबाराय आशाबद्ध वक्त्याचं, आशाबद्ध गायकाचं, आशाबद्ध श्रोत्यांचं इथं निषेधात्मक वर्णन. कसं निषिद्ध अंतकरणामध्ये ऐकणाऱ्याच्या इच्छा असेल ते निरर्थक, सांगणाऱ्याच्या अंतकरणात इच्छा असेल विषयाची तर ते निरर्थक आहे असं म्हणायचंय मला. आपलं चाललंय की गातो तेची नाही ठावे. गायक गायन करतात पण कशासाठी गायचे आणि गायनातून काय मिळवायचंय हे त्यांना कळालेलं नाही. म्हणून तोंडवासी काही द्यावे. कळालेलं नसल्यामुळं तोंडवासी काही द्यावे. बरं कळालंच नाही ना. हो कळालंच नाही मला. कळाल्यावासी कशी करते हो. मूर्ख आहेत ते. पोटासाठी ते गायन विकून टाकतात. पण गायकाला गायनाच्या द्वारे सुद्धा भगवान परमात्म्याचा सगुण साक्षात्कार होतो. लक्षात आलं. म्हणजे ज्ञान मुक्तीसाठी जरी असेल तर चित्तशुद्धीसाठी गायनाचा उपयोग होतो. लक्षात आलं. चित्ताची स्थिरता. भगवंताच्या भजनानं काय होते महाराज, लय फायदा मोठा होतो. भगवंताचं भजन केलं का तर ते फायदा खूप मोठा होतो. मग भजनाने भजन करायचं. भजनातून माणसाच्या चित्ताची स्थिरता प्राप्त होते. आणि विक्षेप नावाचा शास्त्राचे दोष आहे ते अस्थिरता. अस्थिरता चित्ताची त्याला विक्षेप असं म्हणतात. आणि चित्त स्थिर होणं म्हणजे विक्षेप घालविणं. आणि मल गेला कर्मानं. काय कर्मे मोक्षार आहे ना. शुद्ध कर्म आचरण केलं निष्काम बुद्धीनं आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे. कळलं का नाही. आपण कोण्या आश्रमात ग्रस्त, आपण कोणता वर्ण आहे, क्षत्रिय आहे, कोणी कोण असतील. अशा आपापल्या वर्णाप्रमाणे आपापल्या धर्माप्रमाणे काय वर्णाश्रम उचित
जे काही आपल्याला कर्म वेदानं सांगितले ते कर्म निरालस्य आणि निष्काम बुद्धीनं आचरण करावे, तर तुमचा मल जातो. मल नाम पाप वासना, अंतकरणाची पाप वासना निवृत्त होते. पाप करावंच वाटत नाही महाराज त्या माणसाला, इतकं शुद्ध होते. राहिला विक्षेप, विक्षेप भजनानं जातो. भगवंताचं भजन केलं का काय फायदा होतो? विक्षेप घालविता येते भजनानं. भजनाचा फायदा आहे खूप. भगवंताच्या भजनामध्ये चित्ताची स्थिरता प्राप्त होते आणि प्रभूवर मन लागायला लागतं. कोणावर? भगवंतावर. असा फायदा आहे. आणि त्या फायद्यातून पुढे काय? चित्त शुद्ध झालं की एवढी गोपाळ काय हो, देवाच्या जवळचं साधन आहे. तर मोक्षाचं साक्षात साधन ज्ञान जरी असेल तर ज्ञानाचं साक्षात साधन काय आहे? उपासना. हे पण गायकाला कळलंच नाही ना. गातो तीची नाही ठावे, गातो तीची नाही ठावे, तोंडवासी काही द्यावे. फक्त मी गायल्यावर मला पैसे मिळावे, काहीतरी लोकांनी मला द्यावं, एवढी अपेक्षा आहे. म्हणजे तोंडवासी काही द्यावी. काय उपयोग आहे? गायनातून देव मिळालेले लोक मिळविला लोकांनी. या तुम्हाला ते समोर काल सूरदास महाराजांचं. कोणाचं? सूरदास महाराज गायक होते. ते असा राग गावता, म्हणजे एखादा राग गाऊ लागले. अहो तानसेन तसा होता. अकबरासंग तानसेन होता. ते दीपक राग गायला की दिवा लागायचं म्हणून तुम्हाला काल. मेघमंडळ गायला तर पाऊस पडत होता. ही पावर गायनात आहे. बघा त्या ढगाळाला सुद्धा या वाटते ऐकायला. त्याचं गायन ऐकायला कोणाला या वाटते? मग ते गायन करण्यासाठी एक तर त्या गायनातलं ज्ञान आणि मुळात काय पाहिजे? कंठ चांगला पाहिजे. गायकाला गायन शिकण्यासाठी पहिली तर देणगी ईश्वर दत्त आहे. ईश्वर दत्त आहे बरं. हे काही कुठून आणायचं नाही. कंठ कुठून आणा भाऊ? पाण्या बाजारात मिळत आहे का? मिळत नाही. ती स्वराची देण ईश्वरी देण आहे. आणि ज्याला ईश्वरानं स्वराची देण दिली आहे त्यानं गायनाचं अभ्यास करायला अडचण नाही. आणि त्याला करता येतो त्या अभ्यास. कारण त्या स्वर मूळ सोन आहे ना. दागिनेच करायचे काम आहे. आता काय करायचे? आता दागिनेच आहेत. आता एखाद्या माणसाला स्वरच नाही त्याला कसाच दागिना करता येईल? लोखंडच येते. असे बरेचसे माणसं आहेत बघा. किती बोंबलू द्या मला, त्याचे कंठातच नाही. त्याला काय करील? त्याला कातून उपयोग काय? कंठात नसल्यावर काय करेल? काय लोकांना कंठात आहे पण डोक्यात नाही, कळत. आणि मग ती विणा लावता येत नाही. त्याचं कारण तेच आहे. बऱ्याच गायकाला विणा लावता येत नाही. गायकायला इतरांचं सोडा हो, इतरांचं सोडा. बऱ्याच गायकायला विणा लावता येत नाही. महाराजायला लावता येत नाही. बरेच महाराज आला नाहीत की आपल्या गावात विणा अडकावून दुसऱ्यानं लावावं. मला तर वाटतं आवथाना येते, गेटन लावता येत नाही. असं मला तर तुम्ही काही म्हणा काय मग चिरड ह्या गोष्टी. आपला विना आपल्याला लावता येत नाही का? मला त्याचं ज्ञान झाले महाराज. मी त्याला फासून घेतले. लबाड नाही महाराज. ज्ञानमामाला पाठवा महिन्यावरच्या पाहिजे. तू एक महिना रोज डोसक्यात येड हो. देवाचे भक्त कोण आहेत? ते पहिल्या अवतारातले अक्रूर. आंधळे का झाले? जन्मता तांदळे होते. का झाले आंधळे? देवाना शाप का उभे दिला. देवाच्या बायकाकडच वेगळ्या पद्धतीने बघू लागलो. आणि दृष्टीवरच माणूस कळते कसा बघायला आहे. बोलण्यावरच कळते कसा बोलायला आहे. बोलण्यावरून, बघण्यावरून, त्याच्या हावभावावरून त्याची वृत्ती कळती की नाही? नाही भाऊ. तेव्हाच माणूस कळतो हे बेकार माणूस आहे. आणि देव आता त्या माणसाला कळतंय माणसाचं लक्षण, तर देवाला का कळणार नाही? देवानं ओळखीला शाप दिला म्हणजे जन्मतात आणलं. इतकं सुंदर गायक महाराज. त्याच्यावर दिवा लागायचा, पाऊस पडायचा. तेव्हा सूरदास गाऊ लागल्यावर इतका सूरदास चांगला. एक राजानं त्या काळातल्या त्याचं गायन ठेवलं. आणि राजे लोकायला गायकायला राजे लोक मान देतात ना. पंडिताईला राजा जरी असेल तर पंडितापेक्षा राजा कमी असतो. सगळ्यात उच्च कोण असेल? पंडित. पंडित विद्वान उच्च असतो ना. का काय? तर ते म्हणले स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते.
स्वदेशी पूज्य ते राजा. तुमचा राजा असेल तर ते स्वतःच्या देशातच त्याला माने. आपला आमदार पाथरी तालुक्यातला, पाथरी तालुक्यातले लोक त्यांना मानणार, बरोबर आहे. खासदार जिल्ह्यातले लोक त्याला मानणार, जिल्ह्याच्या बाहेर काय म्हणते. ज्याच्या त्याच्या देशात त्याची किंमत. इथं वादक आपले हे पंडित विद्वान त्याची किंमत सर्व ठिकाणी. जिथं जिथं त्यानं विद्वत्तेतून कीर्तन केलं, प्रवचन केलं, तिथं त्याची वाह झाल्याशिवाय राहतच नाही महाराज. हो, पंडिताची सर्वत्र किंमत. म्हणून विद्वान सर्वत्र पूज्यते. सुभाषितकार म्हणले स्वदेशी पूज्यते राजा विद्वत्वंत्य नृपत्वंत्य नैव तुल्यं कदाचन. विद्वत्वंत्य नृपत्वंत्य नैव तुल्यं कदाचन. म्हणजे विद्वानाची राजाची तुलना करू नका. तुलना होतच नाही, बराबरीचे मानता येत नाही. का? स्वदेशी पूज्यते राजा विद्वान सर्वत्र. राजा तुमचा देशाचाच पूजनीय आहे, विद्वान सर्वत्र पूजनीय. मग तसा गायकही सोडतात. आणि गायक असल्यामुळे त्याला खूप किंमत आहे. जशी भीमसिंग जोशीला माझं किंमत होती की आपल्या काळात. भीमसिंग जोशी आला म्हणजे काय महाराज, खूप लोक ते जमायचे त्याला. काय ते गात बी होता तसा. कसा गात होता सकाळ व्हिडिओवरच्या चावी आवडतो. मी आवडून ऐकतो व्हिडिओ होता माझ्याकडे फिलिप्स. हरिभाऊ गोविंदराव ते शेतकऱ्याच्या मुलाखत सांगायचे दोन. मला लय आठवते बरं काय. मी जरा लहान होतो, लहानच होतो ते ना समंजस मला केलं काय, पण ऐकायचं ते रोड लावून. हरिभाऊ बोलते गोविंदराव. मग अण्णाला शेताचा नाद होता. ते शेतातली माहिती सांगत होते. कोण? याचे दादा आहेत की नाही, आपले दादा. भगवान दादा शेताचा नाद आहे. मग कोणती वांगी कशी लाव, कोणती टमाटे कशी लाव, ते वरून ऐकायचं. मग तसं अण्णाला नाद होता शेतात. ते हरिभाऊ गोविंदराव सांगायचे ते शेतीची माहिती, बरं काय. आणि ते हरिभाऊ गोविंदराव आणि अण्णा ते बटन दाबलं. मग मी बी जरा शेतीचं ऐकत बसायचं. मग ते हरिभाऊ राम राम हरिभाऊ, राम 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 गोविंदराव. गोविंदराव तिकून यायचे, हरिभाऊ इकून यायचे. राम राम राम, बसा 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 बसा. शेतात काय केलं ते हरिभाऊ विचारते गोविंदरावला. आता 2 एकर वांगे केली, त्याला तेवढ्या बांधल्या. बरं कशी करावी त्याची मेहनत. मग ती झाडू सुरू, ती जाळी लावावी, अमुक करावं, सगळं बोलायचं बरं. एकर त्यांना विचारायचं, हे सांगायचं. मग मला आता मला काय करायचं अण्णा, याच्या शेत तरी किती असेल. केवळ कोणाकडे शेत नाही या दोघांकडे. कशाला बोलते हे आपल्याला शिकविते, हे आपल्याला शिकविते. अशी शेती करावी, वागे अशी लावावी. होते का नाही हो. मला काय बी नाद आहे महाराज. तसा त्याचा मग त्या काळात ऐकायचा नाही. कोणता ते अनडा हो विठ्ठलू करण तेने मज लावी लावी खोळगुंथी घेऊन कोणीशी पालवी आळविल्याने जीव. काय गोडगात होता माझा. कोण? भीमसिंग जोशी. वा बेस्ट आनंद वाटायचा सकाळी लावल्यावर. ते आनंदानं गोड गायचं. काही गायक मला गोड लागतं. तुम्ही असं म्हणू नका गायन म्हणजे तुच्छे, असं नाही. आपल्याला ते येत नसेल पण त्याचं ऐकायला खरंच सुंदर गायकाचं ऐकायला गोड लागतं. त्याच्याबद्दल वाद नाही. महाराज त्या राजानं ठेवलं सूरदास महाराजाचं गायन. सूरदास महाराज गायला आले. लहरा तंबोरा त्याला काय वाटतं. सूरदास महाराजांनी गायन सुरू केलं. मग राजानं मोकळी दिली. बाया पोरायला बी फक्त मधात असा पडदा टाकला. एकूण पुरुष एकूण महिला. पहिल्या काळात तसंच होतं. लग्नाला सुद्धा पडदे टाकीत होते. काय लग्नाला पडदा टाकायचा असं इकून असं पडदा. इकडं कोण बसणार माता भगिनी, इकडं कोण बसणार पुरुष. असं अजिबातच नव्हतं ते. भ्रष्टाचार व्यवस्थित वागणं. राजानं मधात पडदा टाकला. पुरुषांना स्त्रिया दिसू नये. आणि गायकाकडून पडदा झिलमिल्या टाकीत होते. लग्नात मी पडदा टाकायचा नाही. त्या स्टेज कोण झिलमिल्या म्हणजे कळला का. बायाला दिसावते नवरदेव, पण नवरदेवाला इकडं दिसू नये. म्हणजे त्या स्टेजवरल्या नवरदेवाकडल्या लोकायला बायाला लग्न लावताना दिसाव अशी की योजना. आता राजा म्हणजे राजाच आहे. आणि त्याच्या राण्या राणीवासातल्या बाया. मग त्याच्या झिलमीला पडदा पुढे टाकायची गरज नव्हती का. हे आंधळ होतं ना.
गायक कोण आहे? आंधळा आहे. मग स्टेज पर्यंत असा पडदा उभा टाकलेला, इकडं महिला इकडं पुरुष. मग समोरच्या गायकाला बाया दिसतच नाही, त्याला पुरुष बी दिसत नाही, तर पडदा टाकायची काय गरज आहे? पण इकडे जमिला. लक्षात आलं का? हा, मग राजानं मोकळं ठेवलं आणि त्याचं गायन सुरू झालं. भगवान बी लई चमत्कारी कृष्ण महाराज गायन सुरू झालं. गायन रंगात आल्यावर एकाएकी त्याला डोळे, देवाची कला आहे. एकाएकी डोळे महाराज कष्टात लक्क दिसायला जेवण पोरावून सगळं टकटकावर. अरे मला डोळे आले, मला डोळे आले. टाका टाका पडदे. राजानं पुढे टाक त्याच्यात बाय पुढी पडदे जेमिनी पडदे टाकून घेतले. इतका आनंद वाटला. कसं काय डोळे आले? की आला देव कृष्ण. महाराज तुम्हाला मी डोळे दिले. तुमचा पहिला गुन्हा होता, त्या गुन्ह्यामुळे शिक्षा झाली. आजपर्यंत तुम्ही दुःख भोगलं, अंधत्व भोगलं. आता तुमच्या गायनाला मी खुश आहे. तुमचं गायन ऐकून मी खुश झालो. भगवंताचं वर्णन होतं त्या गायनात. कृष्ण परमात्मा खुश झाले की तुम्हाला डोळे दिले. म्हणजे बघितलं कृष्ण परमात्मा. सूरदास महाराज म्हणले दिलेस पण नको, आता मला डोळे नको. त्या डोळ्यानं पाप होते, काही बघण्याचे. पहिल्या जन्मात काही बघितलं, वेगळ्या नजरेनं बघितलं, मग माझी दृष्टी गेली. आता कशाला देतोस? आता डोळे नको. डोळे माझी बंद कर. फक्त तू माझ्या समोर असा राहा. आता दृष्टी पुढे जो मी तुझं काही पाहतो. मी तुझं गायनाच्याद्वारे चिंतन केलं. आतापर्यंत दुसरा काही व्यवसाय नाही, एकच गायन करणे आणि तुझी स्तुती. दुसरं काही विषय नव्हता मला. आणि तुझं चिंतन मी केलं. जेव्हा आता बस झालं, एवढा डोळे भरून तुला पाहिलं मी. तू माझ्यापेक्षा असाच राहा. माझ्या पाठला कुठं जाऊ नको. मला डोळे नसू दे, गरज नाही डोळ्याची. डोळे बंद करून टाक. महाराज डोळे बंद केले त्यांचे. ती मुलाला सोड, आता मला बस झाला, आता मला जाऊ द्या. देव म्हणायला नाही म्हणजे तुला सोडित नाही. तुला मी कसा सोडणार? आता तुला मी जाऊ देणार. कोण म्हणून लागले? सोडा. देव म्हणून लागला मी. नाही मला सोडा, मला इथं बसल्यानंतर मला ते देव उग भाम ड्रायव्हर त्याला चमत्कार दाखवू लागला. झटका द्यायला कोणी? गेला बसून ते म्हणले जरी झटका देऊन गेला कृष्णा तरी माझ्या ध्यानात लाटा जाणार. म्हणजे तुला डोळ्यात तुझं रूप सगून साकार साठविले ना मी. आता तुला डोळ्यातून मी दृष्टीतून जाऊ देणार नाही. एकच दिसला पाहिजे. कोण? कृष्ण. आपल्याला काय दिसते नाही भाऊ? नाही नाही, सगळं जे दिसतंय, पण विशेषत्व आपल्या डोळ्यात कोण दिसतंय? संसार नाही. ज्याचं धनावर प्रेम आहे त्याला धन दिसत. ज्याचं पोरावर प्रेम आहे त्याला पोरगच दिसतंय. ज्याचं बायको प्रेम आहे त्याला बायकोच दिसते. लक्षात आलं नाही? अमृत नाना बरोबर आहे. तुमचं कशावर प्रेमाची दिसतंय? जास्त आवडीचा विषय बरोबर आहे की नाही? काय म्हणले आमचे ज्ञानेश्वर महाराज? कृपणून चित्तवृत्ती ठेव्यापाशी रोवणी झाली. कृपण माणूस असा पैसा 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 आणि त्याला पैसे पुरून फिरले घरात भांडत. ते कोण्या दुनिया जाऊ द्याव त्याचं लक्ष कुठं असते? कालो भी अधूर जाई हा परी जीवी ठेविलाची ठाई. हा. पैसा देह चाळीता नव्हे चळूचिता. वा 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 वा. मानिका जिथं लोह्याला भांडं ठेवलंय तिथं लक्ष असतं की नाही त्याचं? हा, मग त्यांनी काही बघू द्या हो, पण खरी वृत्ती कुठं असते ते? मग तशी वृत्ती खरी आपली कुठं असावी? देवावर. हाय का देवावर? मग धन लोभ्याची कोणावर? धनावर. स्त्री लोभ्याची कोणावर? बायको. बरोबर आहे. ती सरतच नाही तिला. कोणला? बायकोला. कोणाचं पोरावर, कोणाचं हे काय भास्कर नाट आहे की नाही? भास्कर खरं बोललं मला बोलायचं. लापून कुठं जाऊ नये. टाकायला जायचं मोरो काढ पण राहायचं. खरं ते खरं बोलत जा. होईल खरं ते खरं बोलायचं माणसं की नाही? हा, आपलं बोललं खरं आहे बा. तुम्ही काय म्हणा? हा, खरं मनात येते ते सांगा माणसाला. हा हा, खरा विषय कोणता आहे आपला? तेच. महाराज सूरदास महाराजांनी सांगितलं, देवा तू जरी माझ्या हातातून पळून गेला तर माझ्या म्हणजे ध्यानातून दृष्टीतून जाणार नाही. कोणती दृष्टी? कातड्याच्या डोळ्याची नाही,
मनाच्या किंवा चित्ताच्या वृत्तीचे डोळे किंवा मनाच्या वृत्तीचे डोळे त्या डोळ्यातून तू आता जाऊ शकत नाही. सांगा, देवाचा साक्षात्कार झाला का नाही महात्म्याला? कोणामुळं? गायन. इतकी गायन. महाराज मीराबाईने काय केलं? महाराज मीराबाई तर मोठ्या गायक होत्या. हो, मीराबाई भक्त आहेत ना. हो, मुलंही संगीतात प्रगती. एक तर बाई कंठ चांगला असते, घाटी नसते बाईला, सुंदर आवाज देवाना दिले, राजघराण्यात जन्मलेले, नवरा मोप लग्न केलं, लग्न झालं ना त्यांचं भोजराजाबरोबर, विक्रमण भोज. तर भोजराजाबरोबर लग्न झालं, हळदीचा राग त्यांना लागला, पण संसार काहीही केला स्पष्ट. लगत म्हटलं लग्न पण ते बापानं लावून दिलं, कळत नव्हतं. बापाला वाटलं तसं कसं या लेकराला काय करायचं, लावून दिलं. लहानपणीच जरा लग्न केलं आणि फक्त मोठं झाल्यावर संसार करायची इच्छा. ती झालाबाई नावाची सासू होती. झालाबाई, सासूचं नाव काय? झालाबाई. हा, झालीबाई म्हणजे झालावाडची होती. ही झालावाड जिल्हा आहे, कोटा बुंदी झालावाड आहे ना. तुम्ही आले त्या गावाहून? आपल्या गाड्या आल्या चित्तोडगड मार्गे. त्याच्यावर हे रे अजमेर नाही रे, नाही त्यावेळेला ह्याच्यावरून. अरे जाऊ दे. राजस्थानची राजधानी कोणती? जयपूर. जवाहरीत नाही, ह्याच्या अगोदर जवाहरीत. त्यावेळेला तुला लागले नाहीत. आता आम्ही पहिल्या भारी चालतो त्यावेळेला जयपूरहून निघालो, बरोबर आम्ही कोट्याला आलो. कोट्या झाला की झालावाड लागला, जिल्हा झालावाड झाला, बुंदी लागला, आणि बुंदीच्या नंतर मग मध्य प्रदेश शिरलो. कुठं? उज्जैनला. ओंकारेश्वर उज्जैनवर आलो. तर ती झालावाड जिल्ह्यातली झालीबाई होती. तिचं नाव झालीबाई. तर ती सासूबाई ते ऐकत नव्हती. ती मीराबाई, तिला नवऱ्याचं काही गरज नव्हती. नवरा म्हणत होता असं, ती म्हणायची तुम्ही दुसरं लग्न करा, मला संसार करायचा, माझा एकच नवरा कृष्ण. मेरा की प्रभू इधर नागर, सदा प्रेम रस साकूंगी, नाचूंगी हरिगुण गावत नाचू. नवऱ्याने विचार केला, तिला भक्तीचा नाद आहे, ती काही वाईट नाही, आपली बायको वाईट नाही, पण भक्तीचं वेळ आहे, मग दुसरी करावी. दुसरी केली त्याने, त्या नवऱ्याने दुसरी केली, पण तिला लेकरू बाळ नव्हता, मरून गेला. कोण? आणि मीराबाई तर तशाच राहिल्या किंवा तेच काहीच नाही. मीराबाईचं इतकं भजन उत्कृष्ट होतं की रागरागीने गात होतं मीराबाई. एक बार मीराबाई मुद्दाम गेल्या वृंदावनला. कुठं? वृंदावन, कृष्णाचं वृंदावन. आणि तिथून राजस्थान वृंदावन बॉर्डर जवळ आहे. गेल्या वृंदावनला गेल्या कृष्ण परमात्म्याच्या मंदिरामध्ये सुस्वर आपले लावले मस्त उभं, आणि गायन केलं. सप्तम सोरे काल सोर सांगितले किती? 7 सोर आहेत भाऊ, बरोबर आहे ना. आणि 7 सोराचे 7 अक्षरे सांगितले तुम्हाला काल मी. मग सप्तम त्यांना गायन येत होतं सुंदर. महाराज हे कळालं की मीराबाई वृंदावनला आल्या. अकबर राजाला कळालं. इस्लाम वंशाचा राजा होता अकबर. तुम्हाला काल सांगितलं ना अकबराची खानदान. औरंगजेब नाही भाऊ, त्याच्या बापाचं नाव काय? त्याच्या बापाचं नाव त्याच्या बाबाचं नाव अकबर, त्याच्या बाबाचं नाव हुमायून, त्याच्या बाबाचं नाव बाबर. हा, बाबरी मशीद असं लक्षात ठेवा. अकबर राजाच्या काळात महाराणाची चुलती बर काय, सख्खी चुलती कोण? मीराबाई. सख्खी चुलती महाराणा प्रताप. हा, राजघराण्याची बाई ती. जर आपण म्हणतो राजपूत म्हणजे राजपूत हो, राजाची पोर. त्याचं नाव आहे अपभ्रंश राजपूत. राजपूत हे अपभ्रंश आहे. राजपूत हे शब्द बरोबर. महाराज त्या वृंदावन आणि त्या अकबरला कळालं. अकबर म्हणला दुश्मन जरी आपला ते कोण? महाराणा. तर त्याची चुलती भक्त आहे आणि ती गायक आहे, आणि त्याला गायनाचा संगीताचा लय नाद कोणला? त्या अकबराला. त्याच्या संग तानसेन गायक सदाच राहतो, सदाच. त्याचा दोस्तच होता तिथं आहे तानसेन. त्याला आपल्या बरोबर वागवीत होता तानसेन. अकबर म्हणला तानसेन हो वृंदावनला मीराबाई आल्यात म्हणून मला पत्ता लागला. महाराणाची चुलती, त्यामुळे भक्त गायक आहे, फार सुंदर गातात म्हणून.
आपण ऐकायला जाऊ. रथ लावू. रथ आता रथ घोडे त्या काळात ते होते ते वाहनाचा प्रकार. बसले अकबरन ते आले बाबा दिल्ली वृंदावन त्याच टापूचा विषय बरं का. हे तिकडच आहे ते सगळे. तिथून आलो ते रथात घोडे त्याचा ते अकबर राजा सगळं त्याच्याकडे चालायचं घोडे. रथ घोडे आलं वृंदावनात ते त्याची व्यवस्था तंबू डेरे ती व्यवस्था ते बंगला फिंगला आता त्याला असणार राजा आहे ते. म्हणजे आणि मीराबाईचं गायन कोण्या टायमाला ठरल्या टायमाला ते तिथं आले आहे. अकबर ऐकायला आला. तानसेन ऐकायला. काय मीराबाई सुंदर गौरवल्या म्हणतात. गायला सुंदर असं वर्णन आहे चरित्रामध्ये. त्या पिलू राग गावला. कोणता राग? पिलू. तुम्हाला नावच माहिती आहे आपल्याला. तानसेन ऐकू लागले. पिलू राग गाता गाता मीराबाई पिलू रागातून बागेसरीत गेले. म्हणजे त्या रागातून दुसऱ्या रागात प्रवेश केला. कोणी? मीराबाईने गाता गाता. हा कृष्णासमोर गायन आहे. आणि पिलू रागातून बागेसरीत गेल्या. अकबर त्याला काय कळू न कळू पण त्याला आवडत होतं ते गायन. अकबर म्हणला क्या चीज आहे. पण म्हणू लागला ते तानसेन तानसेन देखो. हो त्याला म्हणलं ते तुला असं गायन येत नाही. ते तानसेन म्हणला राजन बरं काय माझं गायन आहे ते पांडित्य असेल. मीराबाईचं गायन आहे भक्त असेल. आणि भक्त आश्रित गायन आमच्या पांडित्याला ऐकणार हे मी कबूल. कारण काय ती बाई भक्त आहे. ती बाई ईश्वराची भक्त आहे. मी भक्त नाही. मी फक्त गायनाचा छाता पंडित आहे एवढं खरं. तरी पण मला भक्ती नाही देवाची एवढी. त्या बाईची भक्ती उत्कट आहे. आणि उत्कट असल्यामुळं तिच्या कंठात ईश्वर वाचू नये कोणाच्या म्हणून एवढ्या सुंदर गातात. अकबर तर नाही खुश झाला महाराज. सोन्याचा मोत्याचा कंठ होता त्याच्या गळ्यात. कोणाच्या? त्या राजाच्या. त्यानं काढला. ते म्हणलं ह्या बाईला द्या. बाईला द्या म्हणल्या. ते शेव काय त्याच्याकडे असा काय असं. बाई म्हणले अकबर महाराज आले आपल्या देशाचे राजा तुमचे उपहार द्यायले भेट म्हणून. मी घेत नाही म्हणलं. तुमचंच नाही राजाला सांगा अकबरला मी कोणाचंच घेत नाही. मला काय करायचं पाहिजे. सोने नाणे गळ्यात मिळवून मला काय संसार करायचा आहे. मला गरज नाही त्या सोन्याची नाही मोत्याची नाही कशाची नाही नाण्याची नाही. मला कशाची गरज नाही. अकबरला वाटलं थोडं बाईनं बोलावं. तिला पाया पडावं बोलावं काय असं बोलले नाही. आपलं गायन संपलं. टाळ उठल्या आणि कुंज गल्लीत गेल्या. कुंज गल्ली नाव एक त्या गल्ल्या आहेत ना त्या गल्लीत कुंज गल्लीत गेल्या आपल्या निवासाला. तिथं थांबल्या. कोणाला प्रवेश नव्हता. कोणी येत नाही. मीराबाई अशा वागत होते. अजिबात नाही त्या अकबरला बोलल्या. राजा असलं अशी मला काय घेणं हे का. मी ईश्वराची भक्त आहे. मला फक्त राजा ईश्वर आहे. डोळ्यासमोर देव कोण राजा कोण म्हणजे कृष्ण परमात्मा तुम्हाला मालक आहे जगन्नायक बस संपलं. अशी भावना आहे आमच्या मीराबाई. महाराज भगवान परमात्मा अशा गायकांना प्रसन्न होतो की नाही. हा पण इथं काय गातो तिची नाही ठाई. गातो तिची कशासाठी गायचं ह्या बोंबड्याला माहितच नाही. या बोंबड्याला काय उपयोग आहे. कधी काय उपयोग काय. अरे त्याच्यातून काय काय मिळवायचे आपल्याला हे कळावं की आपला कंठ देवाण गेलाय. आपण सुस्वरामध्ये जर काकडा भजन घासापडलं भजन केलं तर जेव्हा मिळेल का नाही मूळ खायला. येतेच काही काकड्याला गात्या भजनाला. गाता भजन काकडा झोपारती मध्ये असतं ते म्हणते तर काही इतके यंट माहीत का आले. ते यंट माणसाचं काम आहे ना करायसारखे. त्याला काही येत नाही. त्यानं काकडा गाता भजन करावं. होय आम्हाला काही येत नाही का. होय ना असं वाटतंय की नाही. गमेंट आम्ही सगळंच करतो. नाही तुम्हाला काही येत नाही म्हणून करतो. खरे हा आल्या का तुम्ही बी नाही करायचं. बरं झालं तुम्हाला लई जास्त करा दिली असते तेव्हा माझ्याकडे पैसे घेतले काय कोणाचं सांगा. हा महाराज एखादाच माणूस विद्वान असून सुद्धा गायकात बी पंडित असून सुद्धा गायनाचा अंग असून सुद्धा पैशाची लालसा. अरे गायक का नाही कोणाच्या मागं उभा राहायची तयारी. पैसे देईल का. कोण कीर्तनकार चांगला आहे का बंगला आहे का येतं घेणं देणं हाय का. याला भान आहे का. हा सांगा. तू 1000 रुपये द्या लाख द्या. लाख रुपये द्या आणि बोलवा
निक्का वागणारा माणूस आहे, मी येणार नाही म्हणजे फलाना महाराज आहे ते वागाय बरोबर नाही, मी येऊ शकत नाही त्या कीर्तनाला. आपल्या तत्वानं वागणारा खरा इमानदार देवाचा खरा भक्त असा जर असेल तर कोणाच्या कीर्तनाला काय जाईल हो? हिशोबदार काय, गायक काय, वाजवणारे काय, याला पैसे दिले की तमाशात बी वाजवू शकतात. येतं तमाशात बी. हा, तमाशावाले म्हणले का आमच्यात डबल दिलाय वाज, तुम्ही थोडा तबला वाजवा, वाजू देत का नाही? पैसे दिल्यावर काय रोगानं वाजवायचं? पैसा पाहिजे आम्हाला, फक्त गातो त्याची नाही ठावे आणि तोंडवासी फक्त काहीतरी द्यावा, आम्हाला पैसे मिळवावे असं थोबाडा वाजविते. काही उपयोग नाही महाराज, गायन करू नये ह्याला नरकाला जावं लागणार. तिथं काय म्हणतात बघा, वाया गेली ते भजन, तिसरं चरण ना, चौथं चरण वाया गेले ते काय उपयोग आहे? भजन वाया जाते, भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुके ना. कसं इतकं गायन करून इतकं हे करून काय मिळविलं? नरक. काय उपयोग आहे? मग उपयोग नाही महाराज. कोण्या महाराजाच्या मागे उभा राहायला निक्का भरण्या उभा राहणार नाही, निक्का श्रोता मूर्ख महाराजाच्या कीर्तनाला जाणार नाही. बरं काय, निक्का वागणारा गायक कोणाच्याही कीर्तनात गायन करायला चाल चाल म्हणायला जाणार नाही. हे विसरू नका बरं काय. मी लिहायला जे काळ्या दगडावर लिहिले, आणि असा एखादा नाही असं समजू नका. कुठेतरी माणूस असा असतो, हा, आणि जिथं जायचंय का तर फ्रीमध्ये जाणार, नया रुपयानं घेता जाणार, ईश्वर चिंतन करणार, गरज नाही. नाही मग आपल्या आपण विना घेणे, आपल्या आपण तबला लावणे किंवा पेटी लावणे आणि आपल्या आपण ईश्वराची आराधना करणे. आता पेटी स्वराला सहाय्य करते, हा, आणि स्वराला सहाय्य करणारी पेटी विण्याहून भारी असते महाराज. विण्याला स्वर कमी ना, पेटीला स्वर मस्त. पण आमच्या तुकारामाला पटलं नाही ते वाद्य, राजस असल्यामुळं तबला पेटी राजस वाद्य, आणि ते कीर्तनात त्याचा वापर करायचा हे आमच्या महाराजांनी धडा घडवून दिला. कोणी? तुकोबारायांनी. तुकाराम महाराज म्हणले कीर्तनच करायचे का लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने. म्हणजे मृदंग लावा, श्रुती नाम विना लावा, टाळ घोष लावा आणि त्याच्यावर तुम्ही कीर्तन करा, असा महाराजांचा आम्हाला संदेश आहे. म्हणून निक्का महाराज असेल आज बी तर तबला पेटी कीर्तनात लावू देत नाही. आणि तबला पेटी लावीत असेल तर ते महाराज आमच्या संप्रदायातला निक्का नाही. मागे धावून तिकडे ते पेटी, त्या पेटी वाजवण्याला का नाही, त्याला ऐकायचं ध्यान नाही. कोण महाराज चांगला हे बी नाही, त्याचे काही घेणं देणं नाही. फक्त त्याला पेटीचे वाजवायला बटणं लावायला इतकाच मान, आणि त्याच्यासाठी ते नटत. मग त्याला घुसाळा येते आमच्यासारख्याला, ते आलं पेटी घेऊन रूपाचं भजन त्याच्यावर चालायचं. रूप पाहता लोक गेलो फक्त एक बार मी स्वर पेटीचा या काही लावला पेटी बांधून काम झालं. ते म्हणला का म्हणा, मी म्हणलो कीर्तनात घेऊन मग आपलं बोलणं असलं मी नाचू का अजिबात बंद करा. तेव्हापासून कीर्तन घेतलं त्या लोकांनी. ते त्याच्यातली नादातले ते रंगीढंगी, हे आमचं निक्क काय पडतंय. तिने म्हणा मला गरज नाही ना, माझ्या तत्वानं असलं तर कीर्तन, तुमच्या तत्वानं नाही. पेट्यावर कीर्तन करा म्हणतात, उद्या तबल्यावर म्हणतात, उद्या घुंगरं बांधून नाचा म्हणतात. नाही बाबा, आपल्याला होत नाही, तुमचं तुम्ही काही का, आपल्याला गरज कुठे मला. ते रुष्ट झाले लोक. ते एक दिवाणजी होते, ते ब्राह्मण, त्याच्या घरला मला नेलं. ते ब्राह्मण म्हणलं आमच्या भजनी नाराज झाले, तुम्ही कातवली म्हणून. मला काय कातवलं? ते म्हणले पेटी जमत नाही, असं नाही तसं नाही. मला जमतच नाही. मग ते आता फोन करते का बाबा ते दिवा, ते म्हणते काय करा तुमचं ऐका वाटतंय, आणि ह्या आमची भजनी म्हणते ते महाराजाला पटत नाही, पेटी पेटी नगवा त्या महाराजाने. मी नका घेऊ दे ना, त्याच्यात गरज आहे मला. कुठं काय मला पैसा कमवायचा आहे काय? तुला लय ऐका वाटतं दुसऱ्या गावाला येईल ना बाबा, काय तुझ्या गावाला नेतोस मला, नेऊ नको. आपल्या तत्वात बसलो तर करील, बिना तत्वात मी वागणारा महाराज नाही, हे लक्षात ठेवा. कोणी काही असतील कसंही करतील, ते कसं मला जमेल हो? अजिबात नाही जमणार महाराज. मला असं घडलेलं आहे, रवाज नाही यात परळीला, ही परळी आपली सावता माळी म्हणून कीर्तन होतं, भजने कमी तिथं म्हणली. एक बाई मला म्हणल्या महाराज इथं भजने कमी येतं आणि महिला भजनी मंडळ काही इथं आहे. हा हा ऐका ना, आणि मग त्याला उभा राहू द्यायचे का? मला अजिबात नाही.
किती भजने 4 नाही 3 बी असू द्या, एक इने करी. आता आलोय तसं कीर्तन दिले देवनी तुम्हाला दिले. आता ते मृदंग या वाजवणार 1, इने करी 2, दुसरा टाळ करी 3 आणि मी कीर्तनकार 4. इतके बी असले मला तर मी कीर्तन करतो बाई. पण बाया नका उभा करू बरं काय, नाही वागणार हा हे लक्षात ठेवा. तिनं मग आटूक गोडीला ये त्या गावचा कोणत्या तरी गावात उत्तरवाडी इथं भजने नाही तर तुम्ही भजने आटू घेऊन या. 10-5 भजने काही झाले पुन्हा ठ्याक कीर्तन झालं. कीर्तन कमी पडते थोडस आणि नसतंय तरी होतच ते का राहणार आहे आमचं कीर्तन. पण नाही आपल्या तत्वात बसवलं. तुकारामाला पटलं का ते हानमानाला? तुम्हाला वाटतं हान नाही ना, मग आमच्या तुकारामाला पटत नसल्यावर तुमचं म्हणणं काय कामाचं? आमच्या वेळेवणी काय आपलं तुकारामाला पटलं का तेच मी करीन, तुकारामाला पटत नसलं मी करणार नाही. कसं म्हणत तसं? महाराजांना जर पटत नसेल तुकोबारायांना तर तुमची कीर्तन काय कामाचे? तुकाराम महाराजांना काय सांगितलं बघा गाठ्या आणि जसं सांगितलं तसं वागा. मग त्या गाठ्याचं चिंतन करावं त्याचं, नाही तर तोडाला बनवू नका. तुम्हाला जर महाराजासारखं वागणं होत नाही की महाराजांचे तत्व तुम्हाला मान्य नसले तुकोबारायांचे तर तुम्ही त्यांचा अभंग तोंडाला लावू नका. गाथा सांगी ठेवून घ्या आणि तुम्ही त्या गाठ्याच्या नादी इथं तर त्याच्या पोट भरायले त्यातले अभंग पाठ करून धापाच आणि पोट तर भरतात. त्या बॉच ऐकत नाहीत म्हणलं त्याचं ढोसकं उठत असेल की कोणाचं? महाराज येतो तुम्हाला नाही का वाटू देऊ नका. आज महाराज जरी त्या गाठ्यात महाराजच आहे. हे सगळं बोलणं कोणाचं आहे? महाराजच आहे. मग महाराजांच्या जीवाला अंतकरणाला दुःख वाटत असेल किंवा असं तुम्ही काय त्यांच्या विरुद्ध वागल्यावर, त्यांच्या मनाच्या विरुद्ध वागल्यावर त्या वाक्याला काय वाटत असेल कोण्या तुकोबारायांना? तुम्हाला त्यांचे अभंग वाचून असं जर तुम्ही विरुद्ध वागले तर त्यांचे अभंग वाचूनही तुम्हाला शाप देते लढकाला जावं लागलं. बरोबर आहे? म्हणून माणसानं चांगलं वागलं पाहिजे हे लक्षात ठेवा. गायकानं गायन करावं पण कशासाठी गायन करायचं? गायन ईश्वर प्राप्तीचा एक मार्ग आहे. सामवेदातली एक उपासना आहे आणि त्या उपासनेच्या द्वारे देव प्राप्त होतो. कसं देव म्हणजे काय? अहो ज्ञानासाठी लागणारी जी भूमिका ही तयार होते आणि ही तयार झाली म्हणजे देव मिळवायला काय राहिला होता? मग मुक्त व्हायला काय लागतं? काय ज्ञान. फक्त तत्वमसी महावाक्याला गायक मुक्त झाला. अंतःकरण शुद्धीपर्यंत नेऊन सोडतं गायक. फायदा आहे की नाही गायकाचा? पण का गातो तेची नाही ठावे. तुका म्हणे किती गाता आम्ही द्यावी सावी जाता. वा तुका म्हणे किती गाता आणि आम्ही द्यावी सावी देतच. महाराज परमात्मा विश्वास ठेवा. भगवंताचं भजन केल्यावर माणसाला वाया जाऊ देत नाही. फक्त भजन त्या उद्देशानं करा. म्हणून गातो कशासाठी गायचंय हे ठाव करून घ्या. आपल्याला गायन करायचंय भजन करायचंय पण कशासाठी करायचंय हे ठाव करून घ्या. तुकाराम महाराज म्हणले ते नाही गातो तेची नाही ठावे. फक्त तोंड वासी काही द्यावे. आम्हाला काही मिळावं एवढ्यासाठी तोंड वाचतंय, बाकी कशाची गरज नाही. आता उद्या त्याला बघू झाले लोभाचे मांजर आणि पोट पोसी पोट भरी दारू. लोभाचे मांजर झालेत म्हणजे. मग त्याच्यात कोण कोण लोभाचे मांजर आहेत? मांजरा बर काय उपमा दिली मांजर काय भाऊ मांजर